भावाचं जमत नाही, बोलू नका त्याच्याशी, पण तुमच्यावर प्रसंग येईल तेव्हा भाऊ हे ध्यानात ठेवा. हे मित्र मित्र तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस की आम्हाला मागे लय लोक हिंडत्या पाजितो म्हणून, पाजायचं बंद कर. मित्र तांबड्यात मेले आखे आखे उलातले, एक मौतीला येणार नाही त्या मौतीला. वाक्य लिहून घ्यावा. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. नीट वाक्य ऐका. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. फुलाचा मकरंद संपला की भुंगा आपाप उडून जातो. आणि खिस्सा रिकामा झाला की जग आपाप दुश्मन होतो. कधी ध्यानात ठेवायचं, तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत लोकांना तुमची गरज आहे. लोकांना तुमची काही गरज नाही. कौरवांचा नाश पांडवांनी केला असं कधीच म्हण नका. कौरवांचा नाश कर्माने केला हे ध्यानात ठेवा. कौरव ते कौरवच होते आणि पांडव ते पोत्या उरफटे वाचित नका जाऊ कधी. व कौरव आले पांडवांना मारलं, बराळू नका काही बी, काही वर नका. सक्का मेवणा होता आणि 5 गावं देत होता. आंधळ्यानं ऐकलं असतं तर पुढे काही घडलंच नसतं. आंधळ्यानं सांगितलं होतं 5 गावं घेऊन मिटून टाक, त्यांना नाही ऐकलं. खानदान संपली. कोण जबाबदार त्याला? पाणी बाजायला पोरे नाही राहिलं त्याला. 100 होती. टपरीला नाव नाही राहिलं खानदानीचं. टपरीला वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल वाचलंय का कुठं तुम्ही? दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही. कधी ध्यानात ठेवायचं. परत वाक्य नीट ऐका. कौरवांचा नाश कौरवांचा नाश पांडवांनी केला असं कधी म्हणू नका. कर्माने केला. यावर तुमचं मत काय? दुसरं वाक्य. रावणाचा मृत्यू रामानं केला हे चुकीचं बोलत जाऊ नका. रावणाचा मृत्यू केला हे ध्यानात ठेवा. रामाच्या हाताने रावणाचा मृत्यू हे फक्त रावणाचं विधिलिखित होतं, पण रावणाला खरा त्रास देणारा विभीषण होता हे विसरू नका. रामाच्या हाताने रावण मेला हे त्याचं प्रारब्ध होतं आणि प्रारब्ध कुणाला बदलवता येत नाही. अध्याय नंबर 18 वही नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. हे ध्यानात ठेवा. कोणी कोणाचं वाईट करीत नाही. भावाशी दुश्मनी करू नका. या जगात काही खरं नाही राहिलं. नाही 2 पाखवादे एकत्र बसले तर एकमेकाला नाव ठेवतात. 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुठं करतात. 2 भजनी एकत्र बसले तर एकमेकाचं माफ करतात. 2 बाबा एकत्र बसले तर एकमेकाचं काटवट काढतात. कोण खरं आहे बोला? 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे. 2 पोरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे. काय हाय काय 2 नोकरीवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणत्या. त्यांच्या बायका परवडत नाही म्हणत्या. शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिरायक नाही. आणि पुढाऱ्यांना काहीच सुधारणं. घुसावं कोणच्यात? आपण घुसावून सरकार पडावं. त्याला हेही गेलो तेही गेलो. पुढारी टेन्शन मध्ये. कोण सुखी आहे बोला? तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही. एक माणूस नीट बोल. कोण सुखी आहे सांगा ना मला. कीर्तनकार म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही. कोण राहिला या जगात? या जगातली माणसं दुःख भोगतात. त्याला 2च कारण आहेत. 1 माणसांनी नीती सोडली आणि 2 भजन कमी झालंय. भजनावरती श्रद्धा लोकांची कमी झाली. परिणाम हरिपाठ. नामाशी विनमुख तो नर. हरिविन नामयान पावे कोणी. हरिविन नामयान पावे कोणी. चरणाचा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा सुरू झाला चिंता विंता करायची नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. यशला यश, नोला नो. पटलं हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. बोला पटकान. माळकरी मंडळी, गंदा बिंदावाले, काकडा बिकडा करणारे, देव बिव वाळणारे, फटाफटा बोला. कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे. हा म्हणा नाही म्हणा आहे. सावध राहायचं बरं का आपल्या कीर्तनाला. आता सुरुवात झाली. आता डळमळीत नाही व्हायचं. 1 वाक्य फापारलं का कीर्तनच फापारलं. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल.
त्याला शोधच लावायचा. चला, कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. पहिलं वाक्य. कटेवर हात आहे विटेवर उभा आहे, राजस आहे, कुमार आहे, मदनाचा पुतळा आहे, तो निर्माताही आहे, सांभाळणाराही आहे, संपवणार आहे. पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वत बैस का न सांडावी, समुद्र रेखा नवा. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, 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 चिंता करायची नाही. दुसरा मुद्दा. कटेवर हात आहे, कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, सुंदर ते ध्यान आहे, आणि तो राजाचा रंकही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. काय होतं कीर्तनाला आहे ना, जी जाणकार माणसं असतात ना ऐकणारी, त्यांची लिंक नाही तुटली पाहिजे. त्याला विक्षेप नाही चालत. म्हणजे त्याला समाधानच वाटलं पाहिजे घरी गेलो का आपण काहीतरी ऐकून आलोय. उगाच बा आलो जेवलो नाही, त्याला समाधान वाटलं पाहिजे बा मला काहीतरी नवीन लाभ झालाय. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, कडवे 4 आहे, त्याची लावून घ्या. अभंग तुकाराम महाराजांचा आहे, कडवे 4 आहे. चिंता बिंता करायची नाही. वाक्य सांगू टाकले तुम्हाला. जगाचा बाप विश्वव्यापक, म्या बोलविल्या वेद बोले. फायनल. दुसरा मुद्दा. कटेवर हात असणारा, विटेवर उभा असणारा, नैमित्त तो निमित्त नाही, तो निर्माता आहे. आपण निमित्त आहोत. आता एवढा मोठा अमृत महोत्सव सप्ताह आहे, हा देवाला करून घ्यायचा होता, आपण निमित्त ठरलोय. बस नाही तर आपण म्हणे नालाय घे तू. मी केलं काय वांग केलं तो. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला, तर तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकी ते जर घरी गेले पर जाणकार माणसं उत्तर. महाराज मंडळी, अर्जुन इतका कच्चा नव्हता का तो मोहाने ग्रासला होता. अर्जुन हा इतका कच्चा नव्हता का तो मोहाने ग्रासलेला होता. उत्तर नीट आहे का? अर्जुन हे निमित्त आहे, मोहाने ग्रासलेलं जग तयार होईल हा त्याचा सिद्धांत आहे. जरा बारीक गोष्टी ध्यानात ठेवा. रामेश्वर भट्टाने तुकोबारायचा गाथा पाण्यात टाकला. ऐकणारी माणसं असं समजू नका का रामेश्वर भट्टाला तुकाराम कळला नव्हता, असं बरळू नका. तुकाराम माझ्या पुढे जाता कामा नये हा अज्ञानाचा अहंकार होता, ज्ञानाचा अहंकार नव्हता. माझ्या पुढे जाऊ नये हे काय झालं? अज्ञान. आणि अज्ञानाचा त्याला अहंकार होता म्हणून गाथा पाण्यात टाकला. बंबाजीने तुकोबारायला मारलं. तुकोबाराया कच्चे आहेत हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. तुकोबाराया पण आपल्या विद्वत्तेला धोका लागू नये म्हणून ती गोष्ट करायची. लोक शिवर अर्जुन रडायला लागला, बा रडू दे. अर्जुन रडायला लागला, त्याला मोह झाला, नातेवाईक पाहिले, मग गीता सांगितली. तसं नाही, अर्जुन हे निमित्त आहे. मला एक उत्तर द्या कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला का सोनं होत आहे, मान्य आहे तुम्हाला? ही कल्पना आहे का खरं आहे? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आपल्या कीर्तनाला शोध लावा लागतो. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ही कल्पना आहे का खरं आहे. आणि हे जर खरं असेल तर बसलेल्यापैकी कोणत्या पठ्ठ्यानं परीस पाहिलाय माया सगळं. आणि जर माहिला असतं तर काय आला 3 गावं बोंबलं धिंडलो असतो, फुकणीला लावला का सोनं. उत्तर नीट आहे का? लोखंडाचा स्पर्श परिसाला झाल्यावर सोनं हो नाही तर न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतंय हा सिद्धांत आहे. चांगल्याच्या बैठकीत तुम्ही बसल्यावर चांगलं होणारच हा सिद्धांत आहे. पुरावा अजून एक पुरावा आहे त्याला गाथ्यात. डेकनाच्या संगे हिरा कुसंग मालिला
सकाळपासून. आता हे तिसरं आहे, जवळ चौथं असतं तर धरलंच असतं. हो 3 करतोय, 7 महिने झाले रोज. जवळ सापडलं तर 4 नाव घेतलं नाही बाबानं, बस एवढंच झोंबलं त्याला. बस फक्त पंगत बसले जाय घरी, फुकाट जेवण, हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ, बाकीचे तुम्हाला फक्त 29 तारखेपर्यंत सांभाळणार आहे. 30 तारखेला काय पावसाळा संपल्यावर कुठं खेकडं निघा द्या. आता मला एक उत्तर द्या, कीर्तनाला तुम्ही आले, आता माझ्या पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या ज्वारल्या, दुसरीने जपला गेले. महाराज हे इंद्रिक चुकलं, बूट ठेव, पैसे आणून दे, बूट घेऊन जाय. घाम गाळायला शिका, आणि घामाची जी माणसं जगतात, लाचार जगू नका कधी. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे, हे अहिल्याबाई होळकरचं झाशीच्या राणीचं रक्त आहे, हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त आहे. हे ध्यानात आहे. कोणीतरी आपल्याला 50ची पाजायची, मग आपण कोणत्या तरी लग्नात नाचायचं, इतकं हलकट क्वालिटीचं रक्त नाही. ध्यानात ठेवा, मोडा पण वाकू नका. हा श्रीमंतीन गरिबी काय घेऊन बसली? कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळलाय? भले मोठा बंगला आहे पेटवा. अरे किती मोठे सुधरू द्या लोक, अजून लोक तोंडानं जेवत्यात. खायची जागा बदला मग सुधारली. 100 वर्ष कोला होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरा पण वाघ हो मरा. आभार गबार. आता 19 तारखेला मतदान आहे, सगळ्या लोकांना सांगून ठेवतो, कुणालाही करा पण 100% मतदान करा. मतदान 180च्या पुढे जाईल तेव्हाच काहीतरी आहे. 60 आणि 65 मध्ये काहीच होत नाही. काय मत आहे तुमचं? 100 करा ना, पण फुगीरपणानं करा. नागरिक आहेत आपण. वजनात सकाळी उठल्यावर सायकल येऊ जा मतदान करायला, घंटी वाजीत. सायकल म्हणजे गरीबाचं हेलिकॉप्टर आहे. आपण काय कोणाला लुटलंय का? लुटलंय का आपण कोणाला? आपल्याला कोणी 5 रुपये दिलेत का? आपल्या सायकलीचं चेन कवर कोणी बसवलंय का? आपली चेन तुटली तरी घामाचीच आहे, आणि सायकल बस्ट झाली तरी घामाचीच आहे. मस्त सायकल येऊ जायचं. त्याच्याकडे सायकल नाही, पायी पायी योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि घरी निघून यायचं. कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाची क्वार्टर प्यायची नाही, कोणाला रामराम सुद्धा घालायचं नाही. 5 वर्ष खानदानीनं कोणालाही खसकवायला मोकळे. 5 रुपयात सुद्धा चहा प्यायचं नाही. मी तर एखादा म्हणला ना आपला चहा घे, मी आंघोळ करतोय चहा मध्ये, तू काय चहा पाहिजे? मी 4 दिवस झाले चहात बुडेले. तू काय मला म्हशी, तू काय मला यालग्याचं मटण सारी तो 22 रुपये प्लेटनं. 22 शेळ्या जनेले, अख्खा बोकड्या खाईल मी घरी. आणि तुम्हाला बोलता येत का नाही? तुम्ही कांडे होईल माणसं. कांडे तसं नाही जगायचं महाराज. ऐका कसं जगायचं आहे. तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आहे. आता जागेवर आले. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त. हे गोवा खाऊन खोबात चढवणारं रक्त नाही. हे 90 पिऊन कुणाच्या लग्नात नाचणारं रक्त नाही. हे 100 रुपये घेऊन बटन दाबणारं रक्त नाही. का हे सक्तीसाठी कुणाच्या मागे हिंडणारं रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे? ऐका ऐका रक्त कसं आहे.
शिपाई समोर आला. शिपाई जर सुटलं तर महानील. व्यायाम केला 1 तास. दुसरी इच्छा काय? 1 लिटर दूध पिऊ द्या. 1 लिटर दूध प्याले. शिपायाने सांगितलं चला सुलावर. हसतच निघले. त्यांनी सांगितलं तुम्ही जर मरताना हसता तर तुम्ही व्यायाम का केला? मी भारत मातेचं लेकरू आहे. भारत हा नेबलाटांचा देश नाही, हा प्रसन्न लोकांचा देश. आणि मी दूध का पेलो? भारत माझी माता आहे. माता मला आई समान आहे. आई मला देवी समान आहे. देवीला वाहिलेलं फुल कधी कोमजलेलं नसावं म्हणून टवटवी झालोय. आता सोडावं. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि नाव होतं भगतसिंग. ही माता आहे. तुमचं रक्त असं तापत नाही. तुमचं रक्तच गोठलंय ना इंट्या पिऊ पिऊ. बधीर झाली तुमचे मेंदू बधीर. सावध व्हा. ही वेळ संधी पुन्हा नाही. नाही नाही माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू दे. महाराज कीर्तन संपले का मरानं. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुण मंडळीने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. वाक्य सांगून ठेवतं फायनल. वाक्य लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. पाण्यामध्ये जोपर्यंत पाणी, तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे. तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मासे किड्याला खातात. पण तळ्यातलं पाणी संपलं का किडे माशाला खातात. पुढचं वाक्य ऐका. पुढचं वाक्य ऐका. यदा कदाचित. नीट ऐका. यदा कदाचित. यदा कदाचित. महाराज मंडळी, यदा कदाचित कासवाला केस येतील, सस्याला शिंग येतील, वांझेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, मृगजळाने ताण भागेल, आकाशाला फळं येतील. पण ज्ञान नसताना आणि आईबापाचा आशीर्वाद नसताना माणूस मोठा झाला हे घडू शकत नाही. परत नीट ऐका. यदा कदाचित कासवाला केस येतील. कलियुग आहे. कलियुगात काहीही घडू शकतं. गावाखरी भांडणं करीत बसू नका. गावातली माणसं एकीनं राहा. हे वरच्यांचं शिका. वरचे आहे का भांडणं? 15 दिवस झाले काय काय बोलत आहेत माईक एकमेकाला. पण संध्याकाळी एका कोंबडीवर बसतात. हो नाही का? त्यांचं नाही कधी भांडण. हे आपलं जी याड. मी गाडी जाऊन नाही जाणार. झोप गाडी खाली. मी आपली अशीच मेली. मी लग्नाला गेलो असतो पण तरी त्याच्या पुरीला पोर होणार. तो काय मत? हो, आपसापसातले मतभेद मिटवा. वरच्यांचा आदर्श घ्या. ते किती जरी एकमेकाला शिवाय देत असले तर 2-5 पर्यंतच देणार. 3-5ला ते फक्त एकमेकाच्या गळ्यात हात घालणार. तुम्ही असेच अर्ध्याल्या बिड्या ओढून मारणार. सावध व्हा. आणि ही कीर्तन आता काळाची मराल. 3 शब्द सांगतो, पटलं तर हा म्हणा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालू नका. कीर्तन हे अंगातली ताकद पखवाद वाजवायला वापरा. गरीबाला उपकार करायला वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. माझातलेवानी करू नका. माझातलेवानी करू नका. अंगातली ताकद कुठेही घालू नका. अंगातली ताकद कुठं घाला ऐका. अंगातली ताकद गरीबावर उपकार करायला घालवा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गायीची सेवा करायला घालवा. अंगातली ताकद घरातल्या आईची सेवा करायला घालवा. आणि अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला घालवा. आपण नुसतं म्हणायचं सीमेवर शहीद झाले लोक, पण काही श्रीमंताचे झाले का कोणी? कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरी दे? माय सगट. कोणत्या प्राध्यापकाचं पॉवर मिलिटरी दे? मग मिलिटरीत पोरं कोणाचे? ज्याची आई रोजानं जाते, त्याचा बाप शेळ्या वळतो, त्याचाच पोरा सीमेवर मारायला तयार आहे. श्रीमंताचे मेले पण डीजे पुढं दणका बसला. बाई वाड्यावाली 90 पेलन डीजे पुढं नाचलं. बाई वाड्यावाली याला दणका बसला. हे मेलं. आता एकटी बाई काय करीन? हे असेच मेले. गरीबाचे कुठं मेले? गरीबाचेच आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा गायकवाद गुरुजन मंडपाली माई सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललो काय? आतापर्यंत 3च गोष्टी झाल्यात. अभंग कोणाचा 1, कडवे किती 4, चिंता बिंता काही करायची नाही. पण मी तुम्हाला हे मायनल करून आणलंय, अंगातली ताकद वाया घालू नका, खिशातला पैसा बोगस घालू नका, दान धर्मात घाला. कशाला घालतो? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची, नवरदेव बायरा ठाय 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 ठाय, ते नवरदेव उड्या हाणायचं. त्याला वाटलं शांताबाईच आली. मंडप बिंडप ठोकला, हळद बिळद लावली, डीजे बीजे सांगितला, बँड बीड सांगितला, नवरीच गेली ना पळून. ती आणि हे पोरण पुरी पळून जाण्याचं प्रमाण का वाढलं माहिती का? मला का वाढलं माहिती का? याच्यावर भाषण करीत नका जाऊ तुम्ही, याचं भांडवल नका करीत जाऊ तुम्ही. आईबापांनी मुलांवर लक्ष द्यायला शिका, हे त्याचा मुद्दा आहे. याचं तुम्ही भांडवल न करू. आणि पुरींना आकली नाही राहिल्या. पुरीनी या 2-4 वर्षात पोराची क्वालिटीच नाही तपासायची. कुणावर आहे मी हे काय बावळट नाही. आम्ही एका वर्गात होतो हे काय. अगं ते तुला भेटायला दुसरीच्या मोटरसायकल येत होतं, त्याला पंक्चर काढाय पैसे नाही, ते काय प्रेम करते? आणि कोणाही बरोबर पळून जायचं बावळाटासारखं. त्याला क्वालिटी नाही. हा, तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचं मी नाही. त्याला दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत आहे? पोरगी B.Tech आहे, पोरगा M.Tech आहे, काय हरकत आहे? निदान तो तुला मरेपर्यंत सांभाळेल तरी. तुम्हाला आकलीचा पत्ता नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली, हे प्रेम आहे? दिल दिया है ईट भी देंगे, काय ईट भी देंगे? आणि पावसाळ्यात काय देंगे? ईट बोकांडी घेंगे, काय पुन्हा. आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती, मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने? बावळ्याचा बाजार नाही. चांगले फटकावले हो, काय करते पोर? हा विनोद आहे का? विनोद आहे? या 4-5 वर्षामध्ये पुरीनी चांगल्या बापांच्या मानाखाली घातले हो. बरं, पुरी इतक्या मूर्ख झाल्यात, लग्न जमून देती तवर काही कुठं मुलातली होती का? सगळं फायनल करून देतील, मग बापाला एक दिवस म्हणते ते सगळं कॅन्सल करा. मी त्याची नाही ना, कुणाशीच नाही. त्याचा तर बीपीच वाढला, कोणाशी नाही म्हणजे काय. आणि हे प्रकार का वाढतात माहिती का मला? घरांमध्ये लक्ष राहिलं नाही. काय मध्ये तुमचं? लोकांनी फक्त घरावरचे कौलं बदलवले, स्लॅब टाक. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरा फूल बरसा मेरो महबूब मेरो आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका एवढं दे. नाही तरी गेला
ऐका 4 वाक्य अजून सांगू पुरावा. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला त्यांना मोर कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असाल आध्यात्मिक शक्तीशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. पुढचं वाक्य ऐका. मासा किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती फिरू द्या मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू शिळीच्या गळ्यातलं सड किती लोंबू द्या कधी दूध देऊ शकत नाही. तुम्ही बंगला किती मोठा बांधा आईबापाचा तळतळाट असेल तर त्या घरात तुम्ही सुखी जगू शकत नाही. नीट ऐका. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबू द्या ते कधी दूध देऊ शकत नाही. आणि गाईच्या काशीतलं गुचिड किती चिटकू द्या ते कधी दूध पिऊ शकत नाही. नाही नाही. ज्या घरांमध्ये पापाचा पैसा आहे माणसं ईडी पैदा झाली त्या 27 खोल्यांचा बंगला 13 बेडरूम 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ते नवरी बाल नेलं ते मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ आलं. असं कुठं चालत का महाराज. नाही नाही तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज पण शास्त्र आहे. आणि आपली लोक मेंढी शास्त्र काय होते त्याला. अरे पुरीचं लगीन एकादशीला करू नको होऊन जाईल. एकादशीला केलंच त्यानं जायची एड निघली घे रोग घे शांबड्या रोग द्यायला काय हरकत आहे. त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का. गायकवाद गुणीजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थुगाव ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ स्टेजवर मान्यवर वालके महाराज गायकवादक सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनातल्या अंतररंगातल्या मुद्द्याला सुरुवात. अंतररंग थोडा किचकट आहे पण थोडा मांडून देतो तुमच्या पुढं तुम्हाला तो लगेच पेलवल. आपल्याला आजच्या कीर्तनात एक शब्द शिकायचा आहे. जगामध्ये 7 प्रकारची लोक आहेत. किती एब्र्या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. किती 7 पटापटा सांगतो. 1 स्वार्थी 2 परार्थी 3 स्वार्थी परार्थी आणि 4 स्वार्थही नाही परार्थही नाही. फायनल 1 वर्ग स्वार्थी आहे फक्त मला बाप दामला का पोऱ्या उठला का याई उठला दुसऱ्याला जमून द्यायचं नाही फक्त मलाच. 1 वर्ग असा आहे फक्त चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची उठलाच का करायची बुवा मुतला खंडीच्या वर वंग्या करून द्यायचा. सप्त्याला वर्गणी नाही द्यायची पण मीटिंगला एवढा खर्च झालाच कसा. तुम्ही दिले का नाही हे काय याला म्हणायचं इच्छू नुसता ठाणका माल घाल टिकल का. एखाद्याने गाडी घेतली